नमस्कार, तनुजास रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। त्यासाठी लागणारे साहित्य: आळूची 5-6 पानं घेतलेली आहे, बेसन पीठ, शेंगदाणे, मोहरी, लसूण, हळद, सोडा, ओवा, मीठ, लाल तिखट आणि फोडणीला तेल। सर्वप्रथम आपण बेसनचं पीठ तयार करूया आळूच्या वड्यांना लावण्यासाठी। त्यामध्ये चटणी, ओवा, सोडा, चिमूटभर हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ बेसन पिठामध्ये घालून हे मिश्रण पाणी घालून तयार करून घेऊ। हे मिश्रण तयार झाले की आळूच्या पानांना लावून घेऊ। अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे। पानाच्या मागच्या साईडला अशा प्रकारे मिश्रण लावून घेऊया। अशा प्रकारे आळूच्या वड्यांना मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता आपण शेंगदाणे गरम करून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊ। अशा प्रकारे शेंगदाण्याच्या वरल्या साली काढून घेतलेल्या पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेऊन त्याला वाफ येऊपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं। अशा प्रकारचे चाळणीला तेल लावून त्यामध्ये आळूच्या वड्या आपण 5-10 मिनिटं वाफवून घेऊया। 10 मिनिटं वाफवून घेऊया। शेंगदाणे बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आळूच्या वड्या शिजलेल्या आहेत। ह्या थंड झाल्या की आपण आता ते कट करून घेऊ आणि फोडणी टाकू। अशा पद्धतीने आळूच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याला फोडणी टाकून देऊ। सर्वप्रथम तेल, मोहरी तटतटली की लसूण घालू। लसूण, शेंगदाण्याचे कूट, आता ह्या कट केलेल्या आळू ह्यात घालून घेऊ। ह्या चपाती सोबत, भाकरी सोबत, सॉसा सोबत आपण खाऊ शकतो। धन्यवाद।